माझ्याकडं साळुंके नावाचा व्यापारी आणि काही शेतकरी आले. शेतकऱ्याने 14 गायी त्या व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या. त्या गायी घेऊन ज्यावेळी तो व्यापारी बाहेर निघाला त्यावेळी कोल्हापूर हद्दीमध्ये कागलला त्या गायी गोरक्षकाने अडवल्या. पोलीस स्टेशनला त्या गायी जमा केल्या. त्या गायी परत सातारा जिल्ह्यातील उंब्रज या ठिकाणी महावीर गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये जमा केल्या गेल्या. 2 महिन्यानंतर निकाल शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्याच्या बाजूचा लागला आणि न्यायालयानं सांगितलं मुद्देमालासह गायी ताब्यात द्या. त्यावेळी गोशाळेनं 1,46,000 रुपये त्या ठिकाणी भरून घेतलं. आणि ज्यावेळी पोलीस आणि शेतकरी गायी आणायला गेले त्यावेळी मात्र तिथं गायी नव्हत्या आणि त्यांना गायीही दिल्या नाहीत. असं सर्रास संपूर्ण महाराष्ट्रावर चाललेलं आहे. गोशाळेच्या माध्यमातून मोठी तस्करी या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांची होत आहे आणि म्हणून सरकारनं आता यामध्ये लक्ष घालावं. दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री यांनी या शेतकऱ्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालावं. शेतकरी रस्त्यावरती यायला लागलेला आहे, मोर्चा काढायला लागलेला आहे आणि सरकार मात्र या तस्करांच्या पाठीशी उभा आहे असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे.